गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज मंगळवार आहे. विसरले होते मी. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आहे. थोडासा पाऊस येतो, जास्त पाऊस नाही येते. आणि आंघोळ वगैरे झालेली आहे, गार्गीची नाही झाली, सगळ्यांची झालेली आहे. आणि आता वाजलेत 8. तर इथे चालला आहे चुलीवर स्वयंपाक. अच्छा, तुला काय सांगायचं? थांबा, आले मी. आणि काय बनवते तू गार्गी? चपाती. चपाक बनवते? चपाती. अच्छा. आणि इथे मावशीचं आजीचं काय चाललंय? चपाती बनवायचं काम सकाळी सकाळी चुलीवर. काऊने किती नाईस चप्पा बनवले बघू. अरे वा वा वा. हा, गार्गीला यायला लागले ना चपाती? मावशीलाच नाही येत, फक्त गावलाच येते ना. आणि इथे आमची बाग आहे, शेवग्याच्या शेंगाची आणि आंब्याची झाडं आहेत, काही काही फणसाची झाडं आहेत, तर नारळाची देखील आहेत काही. आणि मोठी आहे बऱ्यापैकी, जास्त मोठी नाही आहे, अशी एवढी आहे. तर त्याच्या जे आळी आहेत त्यातलं गवत आम्ही काढलं आहे, काही आळ्यांमधलं. 2 दिवस झाले आणि काल काही जमलंच नाही काढायला. तर त्याच्यामध्ये आम्ही झाडं लावणारे, गवारीच्या शेंगा वगैरे, मिरच्या, परत वांग्याची झाडं अशी लावून देणारे आळ्यांमध्ये. आणि आळी देखील नीट करायची आहेत. तर जास्त नाही की हळूहळू करणं, कारण आता पाऊस झाला तर उगतील, त्यामुळे पटकन लावून देणारे पहिलं. आणि मला दोडक्याचा ठेचा बनवायचा होता, तर त्यासाठी मी 4 मिरच्या घेतल्या होत्या, 1 लसणाची कांडी आणि थोडीशी जिरी घेतली होती. आणि आम्हाला दोडके आले होते, म्हणजे माझी पप्पांची मावस भावाची मुलगी आहे, तर ती इथे जवळच दिलेली आहे. आणि त्यांच्याकडे दोडक्याचा वेल होता, तर त्यांनी आम्हाला दोडके दिले होते. तर त्यातल्या काही दोडक्यांचा ठेचा बनवायचा होता. आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडतो पाट्यावरचा ठेचा वगैरे. तर मी म्हटलं की आता मी मसाला पाट्यावरच वाटेल. आणि मिक्सर देखील आहे आतमध्ये, असं नाही की नाही आहे मिक्सर देखील आहे घरात, परंतु तरीही पाट्यावर वाढलेलं जेवण वेगळंच राहतं. मग म्हटलं की दोडक्याचा ठेचा बनवायचा तर पाट्यावरच बनवूया. आणि काही एवढा त्रास नाही होऊन जातं, एक 10-15 मिनटामध्ये होऊन जातं. आणि अशा प्रकारे मी वाटून घेतला मसाला. अशा प्रकारे आमचा ठेचा झालेला आहे रेडी. आणि गार्गीच्या गप्पा झालेल्या आहेत. आणि ते आता दूध ठेवलं, इकडे एक दूध आहे, इकडे 1 लिटर आणि इकडे. तर आज 2 दूध घेतलेले आहेत 2 लिटरची, कारण ना आज आम्हाला श्रीखंड बनवायचं आहे. गार्गी पण आत्ता श्रीखंड चपाती खाते, तिच्या आजीने बनवलं होतं श्रीखंड. हॅलो. आणि सकाळी सकाळी आम्ही इकडे आलेलो आहोत की आम्हाला गवारीची वगैरे झाडं लावायची. तर आम्ही वालाचं म्हणजे श्रावणी घेवडा लावलेला आहे, वालवड म्हणतात त्याला, पांढरी वालवड तीही लावली आहे. आणि दोडक्याच्या बिया नाही लावल्या, दोडका नाही भेटला आम्हाला. कारल्याच्या लावल्यात, दुधी भोपळा लावला आहे, लाल भोपळा नाही लावला, परंतु इथे लाल भोपळ्याची म्हणजे मागच्या वर्षाच्या बिया वगैरे पडलेल्या असतात तर येऊन जातो इझिली. आणि आता आम्ही गवार लावतोय. तर इथे आंब्याची आणि शेवग्याच्या शेंगांची बाग आहे दादाची. तर मग इथे आंब्याची आणि शेवग्याच्या शेंगाची बाग आहे. तर मग मी म्हटलं की त्याची आळ्यांमधलं गवत काढलेलं आहे. हा आंबा गेलेला आहे, मग जळालेला आहे. तर मग म्हटलं याचा आळ व्यवस्थित करावा आणि याच्यामध्येच लावून द्यावं बाजूनी. असं छान येतात, म्हणजे गवारी छान येतात. तर गावठी गवारीचं बी आहे माझ्याकडे, तुम्ही पाहू शकता हे.
तर मी म्हटलं की हे साईडने लावून देते आणि बरंचसं मी लावलेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं ठेवलेलं आहे अजून म्हणजे एवढं बी आहे. आणि गार्गी देखील करते ना गार्डनिंग. काय करते तू गार्डनिंग? तुला मजा येते माती खेळायला? तर चला तुम्हाला दाखवते मी कसं काय म्हणजे लावणार आहे. सोपं आहे आणि बऱ्याच जणांना माहिती देखील असेल. खुरपायचं दाखव. तर ह्या अशा बिया घ्यायच्या असतात फक्त आणि मी एक एकच बी लावणार आहे अशी आळ्यांच्या मध्ये आणि 2-2 वीत अंतर सोडून लावणार आहे. मला पण करायची ते. तुला पण करायची ते. मी पण करू. मम्मी इथं ठेव, इथं ठेव. थांबा पापू. मम्मी मी करते, मी करते. दे मी करते. एकच लाव तिथे. आता दुसरीकडे जायचंय लावायला आपल्याला. ओके इथं लाव. ते सँडल इथं लाव इथं. खुरपायचं बघ. आधी खुरपायचं. आधी खुरपायचं बिकॉज इनसाइड ऍड करायचं सीड. आता क्लोज कर. आता झाकायचं त्याला. झाकलंय. ओके आता दुसरीकडे जाऊ आपण. आणि अशा प्रकारे हे झाड आहे. तर हे वाळायला लागलं होतं. झाडाची एक फांदी वाळली आणि एक फांदी तिकडून फुटली आहे. तर आता इथे पण आम्ही आळं बनवतो आणि आळ्यामध्ये लावून देतो बिया. तर गार्गीने मला कुदळ दिलेली नाहीये. आता मी खुरपते. तर छोटं छोटं गवत आलंय कारण खूप पाऊस झाला 2 दिवसापूर्वी. तर आता इकडं खुरपायचं मला. खुरपा. हे कुठून आला? ते तिथं राहू दे. आणि मला गार्गी मदत करू लागते ना. हेल्प करते तू मम्माला. अरे देवा इथं वायर आहे. वायर नाही ती नळी आहे. नळाचं वायर हा आहे. तिकडून कर. तर ही माती भुसभुशीत करायला लागते म्हणजे झाडं व्यवस्थित येतात. तर मी आधी भुसभुशीत करून घेतो आम्ही गार्गी आणि मी. आणि मग त्यानंतर त्याचा आळं बनवणार माती ओढून. लाव. मला विचारून लाव बिया. एव्हरी वेळ लावणार आहे. लाव. तुलाच नाही लावता येत. फर्स्ट सीड घ्यायचा. मग डिग करायचं. मग हात लावायचा आणि असं करायचं त्याला. मग सीड टाकायचं त्याच्यात. मग आता खुरपायचं. आता मस्त पैकीने पावसाने एकदम फुलं येतात. अच्छा ना. हो तिथंच नाही करायचं. आता तिथं कर. इथं कर. आता जवळजवळ नाही लावायची काऊ. आपल्या विराकडे आहे. हो डॅडीने दिले तुला असे ब्लँक पेपर. आपल्या विराकडे आहेत तसे. आणि इथे गुलछडीची फुलं आहेत. तर इथेच आहेत घरी. झाड आहे गुलछडीचं तुम्हाला मी दाखवते. आणि मी कार्ड बनवते त्याचा. अच्छा गुलछडीच्या फ्लावर्सचं. आता ग्रॅनीज डे. अच्छा ग्रॅनीसाठी बनवणार आहे तू. ग्रॅनीज डे आज. आणि बाहेर पाऊस येत होता. आम्ही म्हणजे बिया लावत होतो आळ्यांमध्ये आणि पाऊस आला तर आम्ही आलो घरामध्ये निघून. आता उघडला. एवढा नाही जोरात. थोडासाच आहे परंतु असा फुटलेला दिसतोय तिकडे. म्हणजे तिकडे जे डोंगर आहेत डोंगरावरती वगैरे. तुम्हाला मी गुलछडीचं झाड दाखवते.
हे आहे गुलछडीचं झाड आणि याला फुलं होती, गार्गीने तोडून घेतली सगळी. आणि ही जी आळी दिसते छान म्हणजे अशी गोल गोल गोल, ती आत्ताच मी जस्ट केलेली आहेत आणि त्याच्यामध्ये बिया लावल्यात. आणि हा एकच डोंगर दिसतोय ना, हा इथे मध्ये, त्याला एकारला म्हणतात. तर आमचं शेत आहे तिथे एकारल्याजवळ. आणि इथे गार्गीचं चाललं होतं एकटंच खेळायचं काम. तर एकटंच गप्पा चालल्या होत्या, असं करायचं तसं करायचं, पानांना घेऊन ब्लँक पेपर आणलेले होते तिला. तर Now you have to confine the imagination. So you swipe it here around the corridor. आता काय करू मी? इथे आपण कुरड्यांना कसे गव्हाचा चीक वाटतो तो वाटते पाट्यावर. लाईटच नाही आमच्याकडे. आणि हे गहू आहे ते 3-4 दिवस भिजवलेले आहेत मम्मीने आणि लाईट नाही, त्यामुळे आज तर वाटावेच लागतील. तर आता तर बाहेर म्हणजे हे झालंय की वातावरण खराब आहे, पाऊस पडतोय, तर आता काही कुरड्या तर नाही बनवता येणार. पण हा चीक आम्ही खाणार आहोत, म्हणजे मिठाचा वगैरे गोड साखरेचा करून. तर तुम्हाला मी उद्या आम्ही बनवूच हा चीक, तर तुम्हाला मी उद्या दाखवेल आम्ही कसा बनवणार आहोत. आणि मी आता पाट्यावर वाटून घेते हे, आणि याचा चीक निघतो, पांढरा चीक कुरड्यांचा. अशा प्रकारे वाटून घ्यायचे आणि मग ते पाण्यात गाळून त्याचा चीक बनवतात. तुम्हाला मी दाखवेलच ते. पण लई चिकट बनवलंय त्यांनी ना. Oh my God, see you where do I say, oh my God, see you where. आणि इथे गार्गीचा अभ्यास चालू आहे. तर 2-4 दिवस आलो तिथपासून आम्ही काहीच अभ्यास नाही घेतला. आणि त्यांचं स्कूलचं होमवर्क आहे, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जो स्टडी असतो तो, तर तिच्याकडनं मी आता तो करून घेते. आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 7 वाजलेले आहेत. इथे घड्याळ आहे. आपण सबट्रॅक्शन आणि ॲडिशन लर्न करतो. आणि मायनस पण तुला येतं ना आता. आणि इथे मम्मीची चालली आहे भाजी. तर आज शेपूची भाजी आहे, पाहू शकता तुम्ही. डाळ वगैरे घालून केली. मला चुलीवरचं आवडतं म्हणून मम्मीने स्पेशली चुलीवर बनवली माझ्यासाठी. नाहीतर आमचा भाकरी गॅसवरच झालेल्या आहेत. आणि मम्मीचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं, त्यामुळे मम्मीला पाय म्हणजे मांडी वगैरे घालून नाही बसतात. तर मम्मी अशी करते माझ्यासाठी, मी आली म्हणून. इथे सगळं आता आवरायला लागेल फक्त, बाकी काही नाही. आणि असंच असतं इकडे गावी असल्यामुळे, चुली वगैरे अशाच असतात. असं वेगळं काही नाही की हा खूप क्लीन करून ठेवली आहे व्हिडिओ घ्यायचं म्हणून. हे नॉर्मल आहे सगळं. आणि इथे माझ्या दादाने चूल बनवून दिली होती मम्मीला. तर इथे याच्यासाठी धूर वगैरे जाण्यासाठी पाईप लावला होता त्याने. आणि ही सिमेंटची चूल आहे. तर अशा प्रकारे त्यांनी कागद वगैरे ठेवलेले, त्याच्यामध्ये चूल पेटवायला लागतात म्हणून. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.